आनंदीमय दिवसाची आनंदीमय सुरुवात. आज मी घर बांधकामाच्या पाहणीसाठी आलेली आहे. तर तुम्हाला मी जेवढं बांधकाम झालं आहे त्याची पाहणी दाखवणार आहे. म्हणजे खूप असं सुंदर असं त्यांनी पायऱ्या केल्या आहे, वरांडा केलेला आहे, दरवाजा खिडक्या बऱ्याचशा तयार आहे आणि खिडक्यांना छान अशा बॉर्डर केलेल्या आहे. व्यवस्थित असं काम केलेलं आहे. बाहेरचं काम जवळपास झालं आहे पण अजून वरचं काम बाकी आहे. पहिला मजला बाकी आहे. जेवढं झालं आहे तेवढं मी तुम्हाला काम दाखवते. बरेचसे प्रश्न आहे, आतून प्लास्टर करणार का, बाहेरून प्लास्टर करणार का. तर आम्ही बाहेरून प्लास्टर करणार नाही आहे. आम्ही मध्ये माणगावला जाऊन माती घेऊन आलो आणि आता मातीनी गुरुचं काम बाहेरून करणार आहे. जेणेकरून जे मध्ये जे सिमेंटच्या फटी आहे त्या फिनिशिंग करणार आहे छानपैकी. तर असं हे काम चालू आहे. थोडा वेळ जाणार आहे आणि आतून आम्ही घर पूर्ण प्लास्टर करून घेणार आहे. बाहेरून याला कलरची पण गरज नाही आहे. चिरा आपण वापरतो आहे त्यासाठी कलरची गरज नाही आहे, कारण म्हणजे या दगडाची शोभा खूप सुंदर आहे. तर तुम्ही बघत राहा हे व्हिडिओ. मी जसं होणार आहे तसे अपडेट टाकणार आहे. सुंदर अशा पायऱ्या केलेल्या आहे. खरंच खूप छान वाटतं इथे आल्यावर. आणि हा दगड आतून खरं घरात बसलं की गार खरंच वाटतं. एवढा कडक उन्हाळा आहे पण घरात आत बसल्यावर गार वाटतं. तर एवढं असं काम झालेलं आहे. वरच्या खिडक्यावरती अजून 2 बेडरूमचं काम बाकी आहे आणि गुरुचं पण काम बाकी आहे. तर जसं होणार आहे तसे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, मला प्रश्न विचारतात, मीही माहिती मिळवते आणि तुम्हाला याचं उत्तर देते. जे आम्हाला जो अनुभव येतो तोच मी शेअर करते आहे. आमची पण ही पहिलीच वेळ आहे पण खूप मजा येते, मेहनत आहे पण खरंच छान आहे. मी अजून एक तुम्हाला छान अशी टीप देणार आहे की याला RCCची गरज पडत नाही. हे लोड बेरिंगवर पण घर उभं करता येतं. आम्ही RCC केलेलं आहे तर आम्हाला थोडे जास्त खर्च आलेला आहे पण RCCची गरज पडत नाही चिरा बांधकामाला. तर अशी ही थोडीफार माहिती आहे. चिरा मागवा आणि घर बांधा, याची मजा वेगळी आहे. थँक्स फॉर वॉचिंग. किडे आहे, बारकी आहे ना खूप. मोबाईल धर ना, मी चढते ना झाडावर. सागर इकडचे फांदीवरचे मी काढते. हे बघ इथे पण केवढ्या कैऱ्या आल्या आहे. शिडी कुठे आहे मग? शिडीनी चढता नाही. जेवण यायचं आमचं काय डाळ भाताचं जेवण राहतं. मसुराची डाळ भाताचं जेवण राहतं आमचं. जांभळं खायची ना तुला? अरे हात खराब आहे माझी. तुझ्या यायला तू ये फक्त व्हिडिओ साठी. नाही तो म्हणत होता छान जेवण बनवता, भांडी बिंडी एकदम चकाचक येते. अरे अरे लगाय की नाही. यमुनेच्या तीरी वाजवितो बासरी. थोडा जांभळा आता घे, कारण म्हणतो थोडं पटपट. खालतं पान कुठलं खाली पान निघालं बघ. निघालं. चलो अभी मार्केट जाएंगे, मॉल में जाएंगे. त्याला ऊन बिन काय नाही लागेल बाई. त्याच्यावरती बघ, डोक्याच्या वरती वशू. इथे मागे तिथून तोडलं तिथेच पहिले. हा ते बघ 2. आता बॅग भरणार वाटतं. मग भरायला घ्या ना, आता तोडायला घ्या.
आणि बगरे वर चढलेला आहे त्याला. काशीनाथला बोलवा खाली दोरी टाका. नको नको खाली आहे, जाऊ दे. थोडं त्या आंब्याच्या चक्कर बस. बस 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 बस, एक मिनिट. वैशी वैशी तू उठी. हॅलो ग. ए थांब रे. ए हॅलो. थांब. नाही नाही थांब जरा, एक हॅलो मिनिट. हॅलो. कुठे वैशू? बघते ना मी, शोधते. आंबा नाहीये एक पण खाली मला दिसत. हॅलो आता खाली खाली जाऊ दे. ए. ती बाई लक्ष पण देत नाही आमच्यावर. परडी बनवली होती तिने मस्त. करवंदाची या पानं कुठे होती?